तर मैत्रिणींनो, नॉर्मल वडापाव तर तुम्ही खूप वेळेस खाल्ला असेल, पण कधी तुम्ही सुरतचा फेमस हा उलटा वडापाव ट्राय केला आहे का? आणि नसेल केला ना, तर एकदा तरी नक्की बनवा ताईंनो. ट्रस्ट मी, खूप छान आणि अप्रतिम लागतो. तर एका पॅनमध्ये 1 चमचा जिरे, धणे, मोहरी टाकायची. छान अशी तेलामध्ये परतल्याच्या नंतर ग्रीन चिली पेस्ट आणि गार्लिक पेस्ट टाकून परत तेलामध्ये परतून घ्यायचं. बॉईल केलेले बटाटे मॅशरने मॅश करून घ्यायचे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. वरतून कोथिंबीर सोडायची. बस, तर आता बटाट्याचा मसाला तयार आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 कप कढीपीठ घ्यायचं. थोडासा बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडंसं पाणी टाकून छान असं बॅटर बनवून घ्यायचं. तयार केलेलं बॅटर जे छान असं तेलामध्ये तळून भजे बनवून घ्यायचे. थोडासा गार्लिक सुद्धा तेलामध्ये तळून घ्यायचा. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भजे, गार्लिक, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून छान अशी सुकी चटणी बनवून घ्यायची. नंतर ब्रेड घेऊन अशा पद्धतीने एखाद्या झाकणाच्या साहाय्याने राऊंड शेप करून घ्यायचा. वरतून त्याला हिरवी चटणी लावून घ्यायची, सुकी लाल चटणी लावून घ्यायची. वरतून असं थोडंसं प्रेस करायचं आणि जे आपण बटाट्याचा मसाला बनवलेला आहे ते दोन्ही साईडने लावून घ्यायचा. तयार केलेले सर्व वडापाव आपल्याला तेलामध्ये, गरम तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचेत. आणि हे वडापावनं खूपच टेस्टी लागतात. नक्की ताईंनो एकदा तरी ट्राय करा आणि कसे झाले हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका.